DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीतील 50 वर्षांपासून विविध ठिकाणून आलेले नागरिक विविध कारखान्यांमध्ये काम करत आहे। येथील विविध कारखान्यातील उत्पादनाचा माल जगाच्या कानाकोपऱ्यात जातो। हे खरे असले तरी मात्र सातपूर व अंबड भागात राहणाऱ्या कामगारांना व त्यांच्या परिवाराला ह्या कारखान्यांपासून विविध प्रकारचे प्रदूषण लादले जात आहे। नागरी वसाहतीतून विविध कंपन्यांमध्ये माल वाहतूक करणारे कंटेनर, माल ट्रक यांच्यापासून होणाऱ्या अपघातांमुळे अनेकांचे बळी गेले आहेत, असे प्रतिपादन सातपूर प्रभागाचे सभापती समाधान देवरे यांनी व्यक्त केले। अशोकनगर येथील सिद्ध हनुमान मंदिरात नाशिक गुणवंत कामगार कल्याण परिषद संस्थेच्या वतीने श्री देवरे यांची सातपूर प्रभाग सभापतीपदी निवड झाल्याबद्दल सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, टोपी, महावस्त्र, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी सभापती देवरे बोलत होते। याबाबत लवकरच महापौर हिमगौरी आडके, औद्योगिक विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक, विविध कंपन्यांचे धार्मिक व्यवस्थापक यांची बैठक आयोजित करण्यात येईल व ज्या कंपनीत माल वाहतूक करणारे वाहन असेल व त्या वाहनाच्या अपघातामुळे एखाद्या नागरिकाचा जीव गेला तर त्यामुळे व्यक्तीच्या कुटुंबातील एकाला त्या कंपनी मालकाने कायमस्वरूपी नोकरी देऊन त्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारावी। सातपूर भागातील प्रत्येक कंपनी स्थानिक नागरिकांसाठी रोजगार 20% आरक्षणासाठी कायमस्वरूपी प्रत्येक कारखान्यात असावे, असा प्रस्ताव सभापती पदाची जबाबदारी स्वीकारून मी बैठकीत मांडणार आहे, असेही देवरे यावेळी म्हणाले। नाशिक गुणवंत कामगार कल्याण परिषदेचे सरचिटणीस पोपटराव देवरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले। कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष देवराम सैदाने, उपाध्यक्ष रामचंद्र शिंदे, सरचिटणीस संजीव अहिरे, खजिनदार योगेश कापडनीस, समिती सदस्य संजय पवार, महेंद्र कामगार संघटनेचे माजी अध्यक्ष गिरीश भावसार आदी व्यासपीठावर होते। यावेळी देवराव सैदाने यांसह अनेक मान्यवरांची भाषणे झाली। पोपटराव देवरे यांनी आभार मानले। यांचा सत्कार करण्यात येणार आहे। नाशिक गुणवंत कामगार कल्याण परिषद नावाची संस्था आहे की ज्या कामगारांना अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणतात, कला, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक, नेतृत्व गुण, पर्यावरण आणि कामाच्या ठिकाणी विशेष केलेली कौतुकास्पद कामगिरी असे जे कामगार असतात कंपनीमध्ये, त्या कामगारांना राज्यपालांच्या हस्ते गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार दिला जातो। मुख्यमंत्री, कामगार मंत्री आदी उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत हा कार्यक्रम केला जातो। 25,000 रुपये धनादेश, सन्मानपत्र आणि सन्मान चिन्ह दिले जाते। असे गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त नाशिक जिल्ह्यामध्ये फक्त 50 कामगार आहेत। अशा कामगारांची नाशिकमध्ये जी संस्था आहे, नाशिक गुणवंत कामगार कल्याण परिषद, ही संस्था कार्य करते। कामगारांपर्यंत शासनाच्या सवलती पोच करणे, नवीन गुणवंत कामगार कसे तयार होतील व त्यांना जास्तीत जास्त पुरस्कार कसे मिळतील याबद्दल ती संस्था मार्गदर्शन करते आणि संस्थेचे विविध कार्यक्रम चालू असतात। गेल्या वर्षी या संस्थेने समाधान भाऊच्या माध्यमातून ज्यांनी आपल्याला रविवारची सुट्टी आणि 8 तास कामाचा हक्क मिळवून दिला असे ज्येष्ठ कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांच्या नावाने राज्यस्तरीय पुरस्कार आपण सुरू केलेला आहे। मागच्या वर्षी मायकोचे अध्यक्ष नेहे, एचएलचे अध्यक्ष मंडळी, महेंद्रचे सोपान शहाणे, रेतचे गोडसे अशा 5 कामगारांना डॉक्टर D.L. कराड आणि समाधान भाऊ देवरे यांच्या हस्ते तो पुरस्कार दिला गेला आहे। यावर्षी हा पुरस्कार राज्य पातळीवर जाणार आहे। किमान राज्यातील 11 लोकांना पुरस्कार देणार आहे। अशा पद्धतीचं हे संस्था काम करते। समाधान भाऊ देवरे यांना कामगारांबद्दल आवड असल्याने आणि ते कामगारप्रिय नेते असल्याने त्यांच्या माध्यमातून आम्ही काही कार्यक्रम करत असतो। परंतु समाधान भाऊ देवरे यांचा आमच्या संस्थेमार्फत सत्कार करण्यासाठी आम्हाला आतापर्यंत त्यांनी वेळ दिला नाही। कधी कामगारांचं संत संमेलन आहे, कधी काय आहे, कधी गिरीश आले, कधी ज्ञानाचा आम्हाला संस्था वेळ मिळाला नाही। मग काल रात्री आम्ही त्यांना फोन केला की आता आम्ही ऐकलं नाही, आता आम्ही तुमच्या घरी येऊन सत्कार करतो, कारण की आम्ही घेतलेला हॉल, त्या हॉलच्या दिवशी आम्हाला कॅन्सल करावा लागला। नियोजित कार्यक्रम झाला नाही याची खंत होती आणि आम्हाला वेळ होत नाही, म्हणून आम्ही आज समाधान भाऊ यांचा सत्कार त्यांच्या निवासस्थानी जाऊन करणार होतो। पण त्यांनी सांगितलं की नाही, तुम्ही देवाच्या चरणी आपण जाऊन तिथं करूया। पुन्हा आज आपण हा कार्यक्रम ऐनवेळी आणि तातडीने इथे घेतलेला आहे। त्या कार्यक्रमासाठी आपली सर्वांची उपस्थिती अतिशय चांगली आहे आणि इथे समोर बसलेले पेक्षा मी लहान आहे। आमचे सगळे रमेश भाऊ गोडसे कामगार, त्या अध्यक्ष श्री भाऊ आहेत, बेडसे साहेब आहेत, पवार अप्पा आहेत आणि सर्व ज्येष्ठ कामगार आहेत। आणि मी सातपूरमध्ये 10 वर्ष झालेलो आहे। या भागाचं 10 वर्ष मी
सकाळची बातमीदारी केली आहे, त्यामुळे या भागातली मला परिपूर्ण माहिती आहे. आणि मी महिंद्रामध्ये कंपनीत काम करतो. असा आमचा परिचय. आमच्या संस्थेचे अध्यक्ष देवराम सेंडके आहेत, हे बायकोमध्ये असतात. आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष संजीव आहिरे आहेत, हे मस्जिदचे आहेत, हे नोटपेस्टच्या HR ऑफिसला होते. संजय पवार आहेत, मानूरचे आहेत, हे पण नोटपेस्टमध्ये होते. योगेश कापणीस आहेत आमचे खजिनदार, ते एकलेरा पॉवर हाऊसला आहेत. असे आमच्या या मंडळामध्ये 22 नेते आहेत आणि हे काम करत असतात. आज आम्ही समाधान मोर्चा या सत्यासाठी जो आलो आणि समाधान मोर्चा सत्यावर काम करणार आहोत. मी आमच्या यांना अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या समाधान भाऊबद्दल मार्गदर्शन करावं. नमस्कार बांधवांनो आणि आपले या एरियाचे सभापती आणि प्रचंड मतांनी निवडून आले आणि इथल्या प्रत्येक नागरिकांच्या घरातले हृदयाचे स्थान झालेले समाधान बुजवले चा सत्कार पुनंत कामगार परिषद खूप आठवणचा काल परवा फोन आला की तुम्ही कुठे काय, त्यांना तुम्ही पुण्याला त्यांनी विचारून सांगितलं आणि आपल्याला समाधान बोलण्याचा तयार नाही. मी जरी पुण्याला असेल तर मी येणार आहे, प्रश्न नाही, पण आता मी इथे 2 दिवसात येणार आहे. त्यांनी मला बोलणं झालं आणि मी त्यामुळे समाधानबद्दल आपल्या प्रत्येक सांगण्याची गरज नाही मला की आम्ही 3 वर्ष 3 डॉक्युमेंट त्याचं कार्य बघितलं आणि जे नगरसेवक नसताना सुद्धा त्यांचं कार्य इतकं होतं की ती कचरा गाडी असेल, कोपऱ्याचं असेल, किंवा निर्माण करत असेल, किंवा शिवबाईका असेल, हे असे बरेच किंवा सामाजिक उपस्थित गणेशोत्सवाचे कार्यक्रम असेल किंवा शंकराचार्याचा त्याच्या मंदिराचा कार्यक्रम असेल, प्रत्येक ठिकाणी समाधान होऊन दिसतेच पाहिजे. समाधान होऊन ते तर आम्हाला समाधान नसायचं लोकांना दिले खरं की असं समाधान होण्याचं कार्य होतं. आणि त्यांनी कधीच खिशात हात टाकताना विचार नाही केला की मी काय करतो काय नाही. नसताना नगरसेवक नसताना या माणसाचं एवढं मोठं कार्य आहे की आज त्याची कार्याची पावती आपल्याला सगळ्यांना मिळाली आणि तो विचार करून परिषदेच्या लोकांनी आपल्या समाधान म्हणून टाकायचं आहे आणि ते तर नेहमी फार आहे. समाधानबद्दलचं सगळ्यात माहिती कार्य आहे आणि आता सभापती आल्या तर सभाने गाजते. कधी नगरसेवकांचे आवाज निघाले नाही होते, पण जेव्हा समाधान भवनची आवाज सुरुवात केली सभागृहामध्ये ऑफिसरांना किंवा महापौरांना समोर बोलताना की आपल्या ज्या समस्या आहे की नासडीचं पाणी असो तर त्यांची आवाजाची दखल गिरीश महाजन यांना असेल, गिरीश महाजन साहेबांना घ्यावी लागली आणि आता व्यवहारिक समाज कोणता सल्ला गेला आपल्याला काय करायचं की आम्हाला दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे की तर मी एवढं सांगू इच्छितो की कार्याची पावती त्यांनी दखल घेतलेली आमच्या प्रश्न नाही आहे. तर मी त्यांना असं त्यांचं कार्य सतत राहून आणि महापौरचा शिक्कत कधीतरी आमच्या अशोकनगर भागात यावं. समाधान नेहमी पुढे चला आम्ही ते जाऊया आणि आम्ही सगळे समाधान या भागातले लोक पाहिजे. धन्यवाद. सातपूर पळावाचे सभापती आदरणीय समाधान देवरे आणि येथे आम्हाला गेल्या वर्षी आता आमच्या सचिवने सांगितलं उपटॉवरने किंवा गेल्या वर्षी आम्ही हा पहिल्यांदा महाराष्ट्राचा लेवलला उन्नत कामगार म्हणजे नारायण मेघाजी लोखंडे यांनी त्यांनी आपल्या रविवारी सुट्टी प्राप्त करून दिली. अशा माणसाचा स्मृतीप्रित्यर्थ आम्ही तो गेल्या वर्षीपासून तो पुरस्कार केला आणि त्याला संपूर्ण सहकार्य समाधान भाऊ देवरे दिलं. तर यावर्षी तो नाशिक शहरापुरता लिमिटेड न ठेवता आम्ही तो राज्यस्तरीय पुरस्कार ते प्रस्ताव मागवलेला आहे. त्याची आमची फक्त नावाची घोषणा करायची बाकी आहे आणि त्याची पूर्ण जबाबदारी भाऊंनी घेतलेली आहे. आता योगायोगाने आम्ही भाऊ कामगारांबद्दल चर्चा करत असं भाऊंना एक वेळ नसतो, पण आज त्यांचा वेळ जोडजबरी घेतला आणि त्यांनी दिला आम्हाला तो वेळ. पण ते सविस्तर चर्चा करता असताना भाऊन सांगितलं एक कामगार वस्ती आहे आणि या कामगार वस्तीमध्ये कामगारांच्या मुलांना या ठिकाणी रहिवाशांना कुठल्या जिल्ह्यातल्या आभारने इथं जो कामगार राहतो त्यांच्या पाल्यांना आता नोकरीचा प्रश्न फार बिकट झालेला आहे. पण इतर राज्यातून लोक येतात त्यांना रोजगार मिळतो, आपल्या पाल्यांना रोजगार मिळत नाही. त्यांनी सांगितलं महाराष्ट्र कामगार मंडळ हे आपल्या कामगारांशी संघटित आहे, त्यासाठी आपण कामगारांसाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून त्या भाऊने सांगितलं की आपण संपूर्ण या नाशिक कंपन्यांमध्ये जे HR आहेत पर्सनल ऑफिसर त्यांची एक मीटिंग बोलवायची
आणि असा एक ठराव करायचा आपण संपूर्ण की जेणेकरून आपल्या कामगारांच्या मुलांना इथं रहिवासी जे आहेत ते कुठल्या जिल्ह्याचा आभाग नाही, इथं जो स्थानिक आहे त्याच्या मुलांना 20% कमीत कमी नोकऱ्यांचं त्यांच्या पात्रतेनुसार म्हणजे ते शिक्षण जसं असेल त्याप्रमाणे नोकरी द्यावं असा आपण एक मेळावा बोलवून त्या ठिकाणी हा प्रस्ताव मांडला भाऊंनी आणि त्याला सांगितलं. आणि तुमच्या गुणवंत कामगार संघटनेला हा साजेसा आणि त्यांना उपयोगी असा कार्यक्रम आहे ते भाऊने हा प्रस्ताव आम्हाला सादर केला. या ठिकाणी लवकरच भाऊच्या माध्यमातून कामगार कल्याण उपायुक्त जे आहेत भावना बच्चाव हे आणि या कंपन्यातले जे HR आहेत पर्सनल ऑफिसर यांना एक संयुक्त विद्यमानाने बैठक घ्यायची आणि त्यामध्ये हा प्रस्ताव मांडायचा. हा प्रस्ताव जर आपला सुदैवाने जर मंजूर झाला तर महाराष्ट्रामध्ये हे आपली सातपूर कंपनी आमच्या एरियामध्ये आणि समाधान भाऊ देवरे सभापती यांनी हा विषय मांडला एक आपला मोठा नावलौकिक होईल असा भाऊने प्रस्ताव मांडलेला आहे. लवकरच या बाबतीमध्ये आम्ही निर्णय घेऊ आणि सर्व कामगारांना बोलू, आपण कामगार मोठा मेळावा घेऊ तर आपल्या कॉलन्यांना त्यांच्या लायकीप्रमाणे नोकरी कशी मिळेल यासाठी आपण प्रयत्नाची पराठा करणार आहे असं मी आपल्या सर्वांच्या उपस्थित समाधान भाऊ देवरेंच्या माध्यमातून मी असं जाहीर करतो. जय हिंद. हनुमानाच्या मंदिरात आता आपण जमलो आणि समाधान भाऊ देवरे मी पण आमचे मित्र संधाणे साहेब मायकोमध्ये आम्ही बरोबर होतो, काम केलेलं आहे. त्या ठिकाणी देखील ते असेच पुढाकार घ्यायचे आणि आमच्या समस्या मांडायचे. तसं आपल्या महिन्याचे सगळे आपण सगळे कामगार आणि आपण आज ते समाधान भाऊबद्दल सांगितलं शेतकऱ्यांचं आणि हे तुम्हाला सांगतो आता खूप बरं असं पुष्कळ असतं परंतु मी थोडक्यात काही गुण असे सांगतो की मी आमचे महेंद्राचे उशीर आणि आमचे साहेबराव काळे VIPचे हे 7 वर्षापासून आम्ही समाधान बरोबर आहोत. त्यांचे गुण आम्हाला माहित नव्हते, ते एवढ्या पदावर पोहोचतील एवढे आम्हाला 101% गॅरंटी होती. फक्त आम्ही निस्वार्थपणे अजूनही त्यांच्या बरोबर आहोत, कुठलेही आमचा स्वार्थ नाही. फक्त एक व्यक्ती ह्या समाजामध्ये काही पद नसताना स्वतःचा खर्च करून समाजात घडत असेल त्याचं प्रदूषण, त्याचं आरोग्य, त्याचं आध्यात्मिक जे मानसिक संतुलन करण्यासाठी जो निर्माल्य रथ तयार केला, सगळ्या मूर्ती एकत्र करतात, हे जे कार्य आम्हाला त्यांचं भावलं आणि आम्ही त्यांच्या बरोबर आलो. शेतकऱ्यांसाठी तुम्हाला सांगतो त्यांचा दर दिवशी वाढदिवस असतो, भाऊ कोणाला सांगत नाही. वाढदिवस आम्ही साजरा करतो पण पहिलं काम भाऊ देवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानंतर आम्ही 3-4 लोक 1, 2, 3 पोते तांदळाचे किंवा गव्हाचे असे सगळे भाऊच्या गाडीमध्ये टाकतो आणि इथे शेतकऱ्यांचं जे काही ते हे चालवलं जातं आश्रम त्या ठिकाणी जातो. पहिल्या वेळेस गेलो ना 5 वर्षापासून आम्ही सतत त्यांच्याबरोबर. त्यावेळेस ते जे शेतकऱ्यांचं लिहिलेलं आहे ना ते त्या याच्यावर त्या गाडीवर ते पाहून मी स्वतः रडायला लागलो की हा माणूस जो आहे ना तिथे जातो. असं मी त्यांच्यासाठी काय करेल काय केले कधी सांगितलं नाही पण शेतकऱ्यांचा खरं करणं आणि उन्हाळ्याला गेलो त्यांच्याबरोबर भरपूर हे जे काही काम चालू आहे आणि हा जो पुरस्कार मिळाला एखाद्या माणसाला हे बघा पुरस्कार मिळतं त्या पुरस्काराचं महत्व त्यामुळे वाढतं. पुरस्कार अनेक मिळतं. आता आपण दरवर्षी बघतो हे वर्तमानपत्रवाले बहुतेक सगळ्या ठिकाणी त्यांचे सत्कार झालेले असतात अनेक लोकांचे, परंतु ते कसे होतात आपल्याला माहिती. आपल्याला कोणाविषयी राग नाही द्वेष नाही, परंतु समाजात आम्ही एवढंच म्हटलं होतं की समाधान भाऊ कुठल्याही ठिकाणी उभे राहिले तरी निवडून येतील आणि समाधान भाऊ प्रचंड मताने इथे निवडून आलेले आहेत. प्रचंड मताने निवडून आले हा प्लस पॉइंट आहे. आम्ही म्हटलं होतं सगळ्या पत्रकारांसमोर शेवटची जेव्हा पत्रकार परिषद झाली त्यावेळेस मी बोललो होतो त्यांना की जर समाधान भाऊ प्रचंड मताने निवडून नाही आले तर दुसरा समाधान या समाजात निर्माण होणार नाही. असा याचं त्यांना याचं एक मिळालंय. असाच समाधान भाऊ पुढे जातील आणि त्यांच्या कार्याचं कौतुक होईल. पण त्यांची गाणी वैशालीताई देखील त्यांच्याबरोबर नेहमी तुम्हाला सांगते कुटुंब त्यांचं कुटुंब सुस्थितीत आहे. त्यांनी जसं आपल्याकडे लक्ष दिलं ना पूर्ण कुटुंब त्यांनी स्वार्थ केलंय. त्यांचा मुलगा पुण्याला एज्युकेशन करतोय, एक मुलगा इथे 12वीला आहे. हे दोघं भेटले आणि हे दोघं पती पत्नी सतत असतात. काही पण सतत त्यांच्याबरोबर 24 तास काम करतात. यांना वाचते आहे, त्यांना आनंद आहे सगळे, पण सगळ्या समाजासाठी 24 आवर्स काम करणारे हे मी तर नेहमी त्यांना नमस्कार करतो. आणि त्यांची जी ऊर्जा आहे ना काल आम्ही तो निघालो 3 तास आम्ही फिरत होतो प्रत्येक वार्डामध्ये. मी उशीर आणि काय हे सगळे होते समाजात भाऊ होते
हो पायी फिरता 8 वाजेचं फिरता कंप्लीट 2 वाजले. समाधान भाऊने आम्हाला सांगितलं, भाऊ आता तुम्ही ज्येष्ठ नागरिक की गाडीत बसून घरी जा. आणि समाधान भाऊ परत पायी फिरली. ही ऊर्जा आहे आम्हाला मिळते आणि त्याच्यापासून आम्ही घेतो. माझं वय आता 76 चालू आहे, त्यांचा 70 चालू आहे, त्यांचं पण 75 चालू आहे. आम्हाला या माणसावर राहिला तर थकवा कधी देते ही कुठली शक्ती दिली. आणि म्हणून या शक्तीने या समाजाचं काम ते करते. आपण सगळे जो पाठिंबा दिला आणि ते त्यांचं नेतृत्व त्यांनी करावं आणि आपल्याला भरभरून न्याय देते. त्यांना भगवंतांनी मारुतीच्याच मंदिरात आहे शक्ती द्यावी असं सांगतो आणि थांबतो. आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. मित्रांनो, मला आज फार समाधान होतं. आम्ही जिल्हाभर जरी काम करत असेल पण माझे सर्व ज्येष्ठ आज इथं उपस्थित आहेत. प्रथम मी सर्वांचे आभार मानतो. आणि हे व्यक्ती अतिशय आता आमच्या जिल्ह्याची झाली, तुमची सातपूरची नाही. आणि आपण सर्व मिळून यांच्या पाठीशी आपण उभं राहणार आहोत. तर तुम्ही कुठल्याही कार्यामध्ये आम्हाला आवाज द्या. आम्ही जिल्ह्यातले सर्व कामगार तुमच्या पाठीशी आहोत. विशेष म्हणजे तुमचं जेव्हा नाव ऐकलं आणि तुमची कार्याची पद्धत जी बघितली, हे कामगारांचेच नाही तर आम्हा आजूबाजूच्या खेड्यातल्या 116 शेतकऱ्यांचे नेते पण आहेत. शेतकऱ्यांच्या आजूबाजूला जमिनी जातात, त्यांचे आरक्षण, त्यांचा TDR. समाधान भाऊ, खरंच समाधानाने तुम्ही काम करत आहात. आणि अशा व्यक्तीच्या मागे नुसती कामगार संघटना नाही तर आमचे शेतकरी, आम्ही आणि आपण, तुम्ही सर्व आहात. तुम्ही माझे ज्येष्ठ, आपण सदैव आणि समाधान भाऊच्या घरी येऊन हो पुरस्कार किंवा सत्कार कोणी असा मोठा कार्यक्रम घेऊन करतो त्याला अर्थ नाहीये. सर्वात मोठा सन्मान जो असतो तो स्वतःच्या घरी जाऊन किंवा त्याच्या वार्डात जाऊन केला जातो. हा राष्ट्रपतींपेक्षा मोठा सन्मान आहे. मी सर्वांच्या साक्षीने सांगतो, समाधान भाऊ तुम्ही असेच पुढे जा आणि तुम्ही आवाज द्याल तर आम्ही सदैव संघटना आमची तुमच्या पाठीशी आहे. मी सर्वांची रजा घेतो आणि थांबतो. जय हिंद. प्रथम सर्वांना नमस्कार. आपला आजचा विषय आता आम्हाला ते एकदम सकाळी समजलं, तरी आम्ही सगळं काम सोडून त्यांच्यासाठी हजर झालो. आज ही जी व्यक्ती आपण पाहतोय, नावच त्यांचं समाधान आहे. त्या समाधानात नावाला अगदी योग्य असा शब्दाचा अर्थ त्यांनी निर्माण करून दिलेला आहे या समाजासाठी. त्याची प्रचिती आत्ताच आमच्या एका मित्रांनी, जोशी साहेबांनी सांगितलंय की आम्ही जसं यांचं कार्य सुरू झालं आपल्या कुठल्या काळात, करोना काळापासून, त्यावेळेपासून ह्या माणसाबरोबर आम्ही काम करतो. अतिशय सकाळी खिसा भरला जातो पैशांनी, संध्याकाळी चहा प्यायची पंचायत, हे आम्ही स्वतः डोळ्यांनी अनुभवलं आणि अनुभव घेतोय. आजही तेच कार्यक्रम आहे. आज खाजगी परिस्थिती माझ्या मित्रांनी सांगितली, आम्ही शेवटी वैतागलो, त्यांना हातपाय जोडले. आता बऱ्याच दिवसांनी आम्ही तुमच्याबरोबर परत चालायला लागलोय. ऊन पुण्याचं चहा सुद्धा पिलेला नाही, आम्ही सुद्धा नाही. सगळा हा परिसर पिंजून काढला. नगरसेवक ते आणि कर्मचारी मनपाचे ते सुद्धा वैतागले. हा माणूस काय कधी थकणार आहे, म्हणजे इथपर्यंत त्या माणसाचं कार्य आहे. आणि अशी जर आपण सर्वांनी त्या माणसाला साथ दिली तर पुढचा काळ आपल्यासाठी अतिशय सौजन्याचा आणि भरभराटीचा राहील. आम्ही तर या परमेश्वराला मी विनंती केलेली का पुढच्या वेळी हा माणूस आमदार म्हणूनच निवडून आणायचा. आमदारासाठी लागणार. आम्ही सर्व तुमच्या पाठीशी. आणि ही जर सगळ्यांनी हे केली ना प्रक्रिया, तर नक्कीच हा माणूस आमदार म्हणून सुद्धा आपल्याला पाहायला भेटल. ही परमेश्वराजवळ विनंती करतो आणि या भाऊला अशीच कार्याची प्रेरणा मिळो अशी परत एकदा परमेश्वराला विनंती करतो. माझी धन्यवाद. DPA न्यूज साठी प्रतिनिधी पोपटराव देवरे, नाशिक. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.